दत्ता नर्सिंग स्कूल आमगांव में टीसी के नाम पर 1.50 लाख रुपए की मांग का आरोप। छात्राओं ने प्रशासन से लगाई न्याय की गुहार। 1 वर्ष तक नहीं बुलाई गई छात्राएं, परीक्षा की सूचना न देने, नियम छिपाने और टीसी के लिए भारी रकम मांगने के गंभीर आरोप। निष्पक्ष जांच एवं कार्रवाई की मांग। आमगांव स्थित श्री दत्ता नर्सिंग स्कूल एक बार फिर गंभीर आरोपों के कारण चर्चा में है। संस्थान की कुछ छात्राओं ने स्कूल के संचालक एवं प्रशासन पर ट्रांसफर सर्टिफिकेट टीसी देने के बदले 1.50 लाख रुपए की मांग करने का आरोप लगाया है। छात्राओं ने मीडिया के समक्ष अपनी आपबीती सुनाते हुए शासन प्रशासन से पूरे मामले की निष्पक्ष जांच कर दोषियों के विरुद्ध कड़ी कार्रवाई करने की मांग की है। छात्राओं के अनुसार उन्होंने लगभग 1 वर्ष पूर्व संस्थान में प्रवेश लिया था, लेकिन इस दौरान उन्हें नियमित रूप से न तो कक्षाओं के लिए बुलाया गया और न ही परीक्षा संबंधी कोई सूचना, फोन कॉल, नोटिस अथवा पत्राचार उपलब्ध कराया गया। उनका कहना है कि प्रवेश के समय उनसे 5,000 रुपये शुल्क लिया गया था, किंतु उसके बाद संस्थान की ओर से किसी प्रकार का समुचित मार्गदर्शन नहीं दिया गया। छात्राओं का आरोप है कि 1 वर्ष बीत जाने के बाद उन्हें अचानक व्हाट्सएप समूह में जोड़ा गया और बिना पूर्व सूचना के विभिन्न जानकारियां दी गईं। उनका ये भी कहना है कि प्रवेश के समय संस्थान के नियम, शर्तें एवं आवश्यक प्रक्रियाओं की जानकारी उनसे साझा नहीं की गई तथा कई महत्वपूर्ण बातें संचालक एवं स्कूल प्रशासन द्वारा छिपाई गईं। छात्राओं का कहना है कि जब उन्होंने संस्थान छोड़ने और ट्रांसफर सर्टिफिकेट टीसी लेने की इच्छा व्यक्त की, तब उनसे 1.50 लाख रुपए जमा करने की बात कही गई। इस कथित मांग के कारण छात्राओं में रोष व्याप्त है और उन्होंने शासन प्रशासन से मामले की निष्पक्ष जांच कर उचित कानूनी कार्रवाई करने की मांग की है। मेरा पूरा नाम है लिंता प्रेमलाल घरत। मैं एएनएम में एडमिशन लिए हुई है, अब फर्स्ट ईयर में हूँ मैं। मेरा नाम लाउड बोलो। मैं एएनएम करती हूँ। क्या समस्या थी आपकी? मराठी में बात कर सकते हैं? हाँ, करो। समस्या ये है कि 1 वर्ष झाला आजपर्यंत आम्ही इथं आम्हाला ॲडमिशन केलं। आणखी इथं असं झालं की ॲडमिशन करून ते काय म्हटले 5व्या महिन्यामध्ये ॲडमिशन झाला, आजपर्यंत ते आम्हाला बोलवले पण नाही ना ह्या वर्षी ते पेपरसाठी आम्हाला बोलवून राहिले। आणि कसं आहे टीसीसाठी आम्ही विचारलं तर ते म्हटले की तुम्ही 1.5 लाख द्या नाहीतर पेपर द्या असे म्हणत होते ते। असं त्यांचं नाव सांगाल, कोण म्हणत होते असं? ते भालेराव सर आहेत। असं यांचे ओनर आहेत का ते कॉलेजचा? ओनर तर माहीत नाही, पण त्यांचा ॲडमिशन कधी केल्या होत्या? आम्ही मागच्या वर्षी केलं होतं 2025मध्ये। त्या ॲडमिशनच्या वेळेस आपल्याला जे शासनाचे निकष असतात किंवा शाळेचे निकष आहेत ते तुम्हाला कळवण्यात आलेले होते का? नाही, ते काही कळवण्यात नाही आले होते आम्हाला। फक्त एवढं सांगलं होतं की तुमची ॲडमिशन फी 5,000 असणार असे म्हणून सांगितले होते। त्याच्यानंतर आम्ही कॉलेजला आला तर ते काय म्हणत होते, आम्ही तुम्हाला 1.5 लाख म्हणून सांगत होते आम्हाला। प्रवेश घेताना आपण किती रक्कम जमा केली होती? 500। त्याच्यानंतर तुम्ही शाळेत नियमित येत होत्या का? नाही, कधीच नाही। ते म्हटले का आम्ही 7व्या महिन्यामध्ये बोलवतो। तर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या पत्र किंवा तुम्हाला तोंडी सूचना दिली होती का? नाही, काहीच नाही देण्यात आले। फोन वगैरे असं काही काहीच नाही। मग त्यानंतर तुम्हाला कसं कळलं की आम्हाला परीक्षा द्यायची आहे की कसं काय करायचं आहे? ह्या वर्षी त्यांनी आम्हाला ग्रुपमध्ये ॲड केला। कधी? 12व्या महिन्यामध्ये। 12व्या महिन्यानंतर म्हणजे एक व्हॉट्सअप ग्रुपवर ॲड केला आहे। आणि तिथं मग सूचना वगैरे येत होती का? ते सूचना वगैरे येत होते पण तेवढं काही सांगत नव्हते आम्हाला। आता तुम्ही मूळ दस्तावेज घेण्याकरता गेले तर तुम्हाला काय म्हणण्यात आलं? आम्ही ते विचारलं की टीसी द्या, तर आम्हाला म्हटले 1.5 लाख द्या नाहीतर मग पेपर द्या। तर 1.5 लाख कशाचे? ते ह्याचे म्हणत होते, जर तुम्ही पेपर नाही देत तर ते स्कॉलरशिपचे म्हणत होते, ते फीस पूर्ण तुम्ही जमा करा म्हणत होते। तुमचं म्हणणं काय आहे आता की म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे की शाळेमध्ये शिकायचं आहे किंवा नाही शिकायचं आहे? काय नाही, आम्हाला शिकायचं नाही आहे, टीसी पाहिजे आम्हाला। टीसी पाहिजे।